नमस्कार. आज आपण वास्तुशास्त्रामधील ज्या 16 डायरेक्शन आहेत त्याच्यामध्ये साऊथ ईस्ट डायरेक्शन आग्नेय दिशा हिच्याविषयी माहिती बघणार आहोत. यापूर्वी आपण नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट या डायरेक्शन बद्दलची माहिती बघितलेली आहे. तसंच त्यानंतर आपण नॉर्थ ईस्ट म्हणजेच ईशान्य दिशा या डायरेक्शनची सुद्धा माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. साऊथ ईस्ट डायरेक्शन आग्नेय दिशा अतिशय की पॉईंट लक्षात ठेवा या डायरेक्शनचे कोणते आहेत, कारण ही शुक्राची डायरेक्शन आहे. इकडे ग्लॅमर, वेल्थ, फायनान्स, कॅश फ्लो ह्या डायरेक्शनला आपण पाहतो. आणि जर ही बॅलन्स नसेल तर इकडे चोरी किंवा घरामध्ये ॲक्सिडेंट होताना दिसतात. त्याच्यामुळे ही डायरेक्शन अतिशय महत्त्वाची डायरेक्शन आहे. तसंच या डायरेक्शनची सुरुवातीला बेसिक इन्फॉर्मेशन बघूया, नंतर आपण या डायरेक्शनचे थोडेसे डिटेल्समध्ये माहिती घेऊयात. तर बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये या डायरेक्शनला एलिमेंट्स येत आहेत, फायर एलिमेंट, त्याच्यानंतर इकडे मेटलमध्ये कॉपर, कलरमध्ये रेड कलर, शेपमध्ये ट्रायंग्युलर शेप आहे या डायरेक्शनला. अष्टदिग्पालमध्ये इकडे अग्निदेवता आणि त्यांचं शस्त्र आहे भाला. अष्टलक्ष्मीमध्ये इकडे संतान लक्ष्मी, तसंच घरामध्ये संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची डायरेक्शन तुमच्या लक्षात आलं असेल, कारण का इकडे अष्टलक्ष्मीमध्ये संतान लक्ष्मीचं स्थान येतं. त्याच्यानंतर इकडे जर आयडियल प्लेस जर बघायचं झालं तर किचनसाठी ही डायरेक्शन अतिशय महत्त्वाची आहे. इकडे ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक कलर अवॉइड करायचे आहेत. साऊथ ईस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी नसाव्यात? साऊथ ईस्ट आग्नेय दिशा, आग्नेय दिशेला पाण्याचा कोणताही प्रकारचा स्रोत नसावा. अग्नीमध्ये जर पाणी टाकलं तर काय होईल तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे या डायरेक्शनला विहीर, बोरवेल किंवा तुमच्या घरातल्या पाण्याच्या टाक्यासुद्धा या डायरेक्शनला नसाव्यात. डिस्पोजलची जी ॲक्टिव्हिटी असते ती सुद्धा या डायरेक्शनला अवॉइड करायची. म्हणजेच टॉयलेट, बाथरूम, वॉशिंग मशीन, कोणत्याही प्रकारचा खड्डा या डायरेक्शनला नाही तयार झाला पाहिजे. मिरर नसावा, डस्टबिन, गार्बेज या सुद्धा गोष्टी इकडे अवॉइड करायच्यात. आणि सर्वात लास्ट पॉईंट, इकडे लहान मुलांचा बेडरूम सुद्धा नसावा. साऊथ ईस्ट डायरेक्शन आग्नेय दिशा जर बॅलन्स नसेल, काही निगेटिव्ह गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील साऊथ ईस्ट कॉर्नरला, तर तुमच्यावरती काय निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल ते बघूयात. सगळ्यात प्रथम जर इकडे टॉयलेट, बाथरूम किंवा सेप्टिक टँक या डायरेक्शनला आलेली असेल तर तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह विचार येतील. अगदी सुसाईड करण्यापर्यंतचे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. या डायरेक्शनला जर पाण्याचा स्रोत असेल, विहीर, बोरवेल किंवा तुमच्या घरातल्या पाण्याच्या टाक्यासुद्धा, तर तुमचा कुठे ना कुठेतरी फंड अडकू शकतो. मनी रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागतील. फायनान्स, कॅश फ्लो रिलेटेड प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. तुमचा पैसा कुठे ना कुठे अटकेल आणि त्याची रिकव्हरीसुद्धा तुम्हाला वेळेत होताना दिसणार नाही. तसंच या बाजूला लहान मुलांचा बेडरूम नसावा, कारण मुलांचं लक्ष अभ्यासात लागणार नाही. कारण आग्नेयची दिशा आहे, मुलांमध्ये एनर्जी खूप राहील, त्यांना खेळावंसं वाटेल, अभ्यासात लक्ष नाही लागणार. त्यामुळे लहान मुलांना बेडरूम शक्यतो या डायरेक्शनला देऊ नका. तसंच जर ही डायरेक्शन बॅलन्स नसेल तर तुमच्या घरामध्ये जी मुलगी आहे तिच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. इतकंच नाही, त्या मुलीला पुढे पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो, कारण इकडे संतान लक्ष्मीची डायरेक्शन आहे आणि तिकडे काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागेल. तसंच या डायरेक्शनला जर बॅलन्स नसेल केलं तर या डायरेक्शनमुळे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या कोणत्या ना कोणत्या नोटीस येत राहतील. GSTची नोटीस, इन्कम टॅक्सची नोटीस किंवा कोर्ट मॅटरमध्ये तुम्ही अडकू शकता. जर इकडे पाण्याचा कोणताही प्रकारचा स्रोत असेल तर तुमच्या घरामध्ये चोरी होताना दिसेल किंवा ॲक्सिडेंट होताना दिसतात सतत. जर तुमची साऊथ ईस्ट बॅलन्स नसेल तर नवरा बायकोत सतत भांडणं होतात, कारण का हे वादविवाद होण्याचं रिझन असतं इथे अग्नीची डायरेक्शन आहे आणि इकडे बॅलन्स नाही, कोणता तरी पाण्याचा स्रोत आला त्याच्यामुळे ही घटना घडते. कोणत्याही घरातलं शुभ कार्य आलं त्याच्या अगोदर वादविवाद होतात. म्हणजे रेग्युलर जो जॉबला व्यक्ती जातोय, अगोदर सगळं ठीक असतं, पण दरवाजातून बाहेर पडताना काही ना काहीतरी रिझन निघतं आणि नवरा बायकोत भांडण होतं. तर याला कारण आहे साऊथ ईस्ट बॅलन्स नाही आहे. जर साऊथ ईस्टला तुमच्या मेन डोर आला असेल तर घरामध्ये सतत आजार पण येऊ शकतं. साऊथ ईस्टला जर मेन डोर आला असेल तर घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला सट्टा किंवा गॅम्बलिंगची कोणती ना कोणती तरी सवय असू शकते. साऊथ ईस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी नसाव्यात हे आपण पाहिलं, परंतु साऊथ ईस्ट डायरेक्शनला कोणत्या गोष्टी असाव्यात हे आपण पाहूयात. तर सर्वात प्रथम साऊथ ईस्टला किचन असलेला अतिशय चांगलं आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा फायर रिलेटेड ज्या वस्तू असतात ना त्या तुम्ही साऊथ ईस्ट डायरेक्शनला ठेवू शकता. जर आता ह्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील तर काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल? किचन जर या डायरेक्शनला आलं असेल तर तुमच्या घरामध्ये बरकत राहील. आणि किचनमध्ये जी व्यक्ती काम करते तिचा फेस हा ईस्ट डायरेक्शनकडे असावा, कारण त्यामुळे काय होईल, त्या व्यक्तीची हेल्थ चांगली राहील. आणि जर का साऊथ फेसिंग तुम्ही जर किचन बनवलेलं असेल, साऊथकडे जर फेस होत असेल व्यक्तीचा, तर थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात, त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येऊ शकतात.
ही संतान प्राप्तीची डायरेक्शन आहे. जर तुमच्या घरामध्ये बेबी कन्सीव्ह नसेल होत तर जे कपल आहे त्यांना तुम्ही या साईडचा या डायरेक्शनचा बेड देऊ शकता. एकदा बेबी कन्सीव्ह झाला तर 3 महिन्यानंतर इकडचा बेड शिफ्ट करा, कारण ही अग्नीची डायरेक्शन आहे. मग हीट जास्त तयार होऊ शकते आणि मिसकॅरेज होऊ शकतं. तर 3 महिन्यासाठी बेड तुम्ही या डायरेक्शनला घेऊन जाऊ शकता. 3 महिन्यानंतर तो बेड दुसरीकडे शिफ्ट करा. त्याच्यानंतर जर काही तुमच्याकडे इकडे निगेटिव्ह गोष्टी असतील तुमच्या घरामध्ये साऊथ ईस्ट डायरेक्शनला, तर तुम्ही त्याला रेमेडी करू शकता. जर काही टॉयलेट आलं असेल, बाथरूम आलं असेल, तर तुम्ही रेड टेप लावून त्याला ब्लॉक करू शकता किंवा कॉपरची प्लेट लावून सुद्धा त्याला ब्लॉक करू शकता. तसंच काही अजून निगेटिव्ह गोष्टी असतील तर तुम्ही इकडे या डायरेक्शनला रेड बल्बचा यूज करू शकता. साऊथ ईस्ट डायरेक्शनची जी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.